श्री गणेशाय नमः. हॅलो हाय, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर कालचा ब्लॉग मी अर्ध्यावरच सोडला होता, तर त्याचा पुढचा ब्लॉग आत्ता दाखवत आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर बघा, आता हे माझं आहे दुपारचं रुटीन. तर रोज सकाळी मी भात, आमटी, भाजी आणि चपात्या बनवते. तर मानसला डब्यासाठी चपात्या लागतात. तसंच जर कोण सकाळी नाश्त्याला खाणार असेल तर चपाती भाजी खातात. मी सुद्धा सकाळी जेवते, दुपारी काही जेवत नाही. सकाळी जेवून मी शॉपवरती जाते आणि आहो जेव्हा दुपारी जेवायला येतात त्यावेळी मला घेऊन येतात. ते आल्यानंतर हातपाय वगैरे धुवून 1-5 मिनटं बसतात. तोपर्यंत माझ्या 3 ते 4 भाकरी करून होतात. बाकी सगळं काही सकाळीच केलेलं असतं. 3 करायची नाही म्हणून 4 करते. कधी 4 संपतात किंवा 3च लागतात असं होतं. तर एक किंवा अर्धी शिळीच राहते. आणि मानस काय डबा घेऊन जातो त्यामुळे त्याला काय भाकरी वगैरे लागत नाही, चपाती असते. आणि आत्ता गौरी आले तर तिला लागली तर मी भाकरी बनवते, नाहीतर मग चपातीच खाते ती. तर आता भाकरी बनवून झाल्या की चटणी मी वाढून घेणार आहे. आणि ह्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे माझं संध्याकाळचं रुटीन. कारण काय व्हायला लागले, आहोंना घरी आणल्यापासून शेजापाजारी किंवा भाऊकीतली कोणतर बघायला यायला लागले. त्यामुळे मला देखील संध्याकाळी शॉपवरून लवकरच यावं लागतं. तर आता जेवून मी लगेच शॉपवरती जाणार आहे. संध्याकाळी लवकर आलं तर चालतं, कारण कोणतर बघायला येणार आणि आपण घरी नसतो म्हटलं बरं वाटणे. आई असतात पण थोडं मी 1 तासभर लवकरच येणार आहे. रोज 7ला येते तर आज 6ला येणार आहे. तर बघू. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आता मी बघा शॉपवरून आलेली आहे. तर आता स्वयंपाक बनवायचा आहे. तर आता मी बनवणार आहे शेंगदाण्याचे पोहे. तर त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया. तर बघा, इथे कढईमध्ये मी शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत. शेंगदाण्याची पोळी करण्यासाठी तितक्यात आलेला आहे माझा मावस भाऊ आणि माझे काका, म्हणजेच माझ्या मावशीचे मिस्टर. तर ते ह्यांना पाहायसाठी आलेले आहेत. तर ते बाहेर बसलेत आणि म्हणून मी काय केलं, कढई उतरली आणि पहिला त्यांना चहा केला आणि त्यांना चहा दिला. आणि मग मी पुन्हा स्वयंपाकाला सुरुवात केली. तर शेंगदाणे देखील भाजून झालेले होते. तर इथे बघा, मी हरभरा भिजत घातलेला होता. तर त्याची मी इथं भाजी बनवून घेते आणि मग शेंगदाण्याच्या पोळ्या करून घेणार आहोत. तोपर्यंत शेंगदाणे देखील थंड होतील. तर कांदा भाजूपर्यंत सोबतच मी दुसरी देखील कामं करून घेत आहे. तर मी वरण करणार होते, त्यासाठी मी लसूण देखील सोलून घेतला. तोपर्यंत कांदा देखील भाजला आणि मग मी भाजी फोडणी टाकून घेतली. आणि ह्या साईडला थोडंसं वरणामध्ये घालण्यासाठी गरम पाणी ठेवलेलं आहे. तर इथे बघा, कुकरातला आता डाळ काढून घेतली. तर आता इथे हरभऱ्याची उसळ देखील फोडणी टाकून झालेली आहे. तर हे शेंगदाणे बघा आता थंड झालेले आहेत. तर ह्याचे साली सगळ्या अशा काढून घ्यायच्या आहेत. शेंगदाणे चोळले तर ह्याचे सगळे फोलपाटे निघून जातात. तर आता हे पाकडून घेणार आहे मी आणि मग मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. तर शेंगदाण्याच्या सगळ्या साली बघा काढून घेतलेले आहेत. आता शेंगदाणे आपण बारीक करून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घातलेलं आहे. तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सकाळी साखर बारीक केली होती, तर त्यातच मी घातलेलं आहे. तर आता मी बारीक करून घेते. हे बघा, तर हे बारीक केल्यानंतर अशा पद्धतीने बारीक करायचं आहे. खूप जाडं भरडं मोठं ठेवायचं नाही, थोडं ठेवायचं आणि खूप देखील एकदम बारीक लोण्यासारखं सुद्धा करायचं नाही. तर आता मी काय करणार आहे, यामधलं निम्म पातेल्यामध्ये काढून घेणार आहे, निम्म तसंच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे. आणि जे निम्म राहिलेलं आहे त्यामध्ये थोडासा गूळ आपण
बारीक करून घेणार आहे. तर गूळ किती बघा, तर हा जो शेंगदाण्याचा कूट आहे तो 2 वाट्या झालेला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी गूळ घालणार आहे. म्हणजे जितकं शेंगदाण्याचा कूट होईल त्याच्या निम्मा आपण गूळ घेणार आहोत. तर बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये जे थोडंसं शेंगदाण्याचं कूट राहिलं होतं त्यामध्ये गूळ घातलेला होता, ते पुन्हा एकदा मी मिक्सर फिरवून घेतला. तर अशा पद्धतीने झालेलं आहे. थोडंसं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये दूध वगैरे काही घालण्याची आवश्यकता नाही, कारण त्याचे गोळे ऑटोमॅटिक होतात. त्यामध्ये फक्त मी 4 वेलदोडे चेचून टाकले होते, वेलदोडची पूड करून. तर हे उसळ देखील इथे तयार झालेलं आहे. आणि इकडे गॅसवरती बघा वरण देखील फोडणी टाकून झालेलं आहे. आता शेंगदाण्याच्या पोळ्या करण्यासाठी मी घेणार आहे. तर सोबतच बघा, तिकडच्या साईडचा गॅस रिकामा होता, त्यावरती दूध तापायला ठेवलेलं आहे. कारण नंतर दूध तापायला ठेवलं की मग उतू जातं. तोपर्यंत आपण जेव्हा चपाती किंवा काहीतरी करत असतो त्यावेळी ठेवलं तर दूध देखील ते आपली चपाती वगैरे होईपर्यंत तापतं. तर इथे वरणाला देखील उकळी आलेली आहे. तर आता ह्याच्यावरती मी तवा ठेवून घेते. तर इथे चपातीला पीठ मळतं तसंच मी कणिक मळून घेतलेली होती. तर त्याचा आपण चपातीला जितका गोळा घेतो तितकाच गोळा घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये जे आपण शेंगदाण्याचं कूट केलं होतं गूळ घालून, त्याचा असा छोटासा, खूप दाबायचं नाही, थोडंसंच हलकं दाबून एक गोळा करून घ्यायचा आहे आणि ही पारी अशी मिटवून घ्यायची आहे. तर खूप छान अशा पोळ्या होतात, फुटत वगैरे काही नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. तुम्हाला ज्या पद्धतीने हव्या त्या पद्धतीने आकार करू शकता. म्हणजे तुम्हाला लहान पोळ्या हव्या असतील तर तुम्ही लहान बनवू शकता किंवा मोठ्या हव्या असतील तर मोठ्या बनवू शकता. तर मी ते मीडियममध्येच बनवलेले आहेत. तर ही पोळी खूप जाड वगैरे ठेवायची नाही, तर पातळ बनवायच्या. पातळ बनवल्या तर ह्या 2-4 दिवस सुद्धा टिकतात. प्रवासाला देखील चालला तर ह्या पोळ्या जर तुम्ही घेऊन गेला तर पातळ पातळ बनवून घेऊन जायच्या. आणि खरडा आणि ही पोळी इतकी छान लागते. तुम्ही म्हणणार हे कुठलं कॉम्बिनेशन आहे, तर तुम्ही एकदा खाऊन बघा त्या पद्धतीने. आम्ही एकदा बालाजीला गेलो होतो, त्यावेळी काय होतं, तिकडं कायच खायला मिळत नाही. म्हणजे तिकडं मिळतं पण भातच जास्त असतो आणि आपल्याला इकडं रोटी चपाती वगैरे खाऊन सवय आहे. तर तिथे शक्यतो भातच जास्त मिळतो, भात म्हणजे राईस प्लेट वगैरे. त्यावेळी आम्ही घरातून खरडा करून नेला होता डबा भरून आणि शेंगदाण्याच्या पोळ्या करून नेल्या होत्या. तर तिथं आम्हाला काय जर मनासारखं नाही मिळालं, पोट वगैरे नाही भरलं, तर आम्ही सगळीजण शेंगदाण्याची पोळी आणि खरडा खात होतो. तर खूप छान असं ते लागतं. तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की खरंच कसं तुम्हाला आवडलं का. तर इथे मी आता सगळ्या पोळ्या करून घेते, कारण प्रतिज्ञा आल्यापासून म्हणत होती की शेंगदाण्याच्या पोळ्या बनव, शेंगदाण्याच्या पोळ्या बनव. तर काहीतर मी बनवतच होते आधीमध्ये, असं नाही की काय बनवलं नाही. आणि 4-5 दिवस कसं झालं, आहूंना ॲडमिट केल्यामुळे ते 4-5 दिवस हॉस्पिटलमध्ये गेले, त्यामुळे शेंगदाण्याच्या पोळ्या बनवणं काही झालं नाही. पण आता तिला उद्या सोडायचं आहे. तिचं कॉलेज चालू होऊन ऑलरेडी 2 दिवस झालेले आहेत. तर आम्ही घरी नसल्यामुळे तिला काही सोडलं नव्हतं. तर आता तिला कॉलेजला देखील सोडायचं आहे, म्हणून मी आज पोळ्या बनवून घेतल्या. तर इथे बघा माझ्या सगळ्या पोळ्या करून झालेल्या आहेत आणि हे आलेलं आहे बघा पार्सल. तर हे पार्सल मी मागवलेलं आहूंसाठी. तर त्यांना रुमाल नव्हते आणि 2-3 वेळा इन्सर्टिंगला गेलं पण रुमाल घ्यायचं राहून गेलं, त्यामुळे मी ऑनलाईन मागवलं. तर हे काही प्युअर कॉटन नाही, तर मिक्स आहे. पण असू दे, तात्पुरतं हे जाऊन आणूपर्यंत यांनी आणलं तर हे मग घरी वापरायला येतील मला वगैरे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.